हाय नमस्कार, मी अतिशा लाड. राजश्री मराठी शोबसच्या व्हॉट्स इन माय लंचच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर ॲज रिक्वेस्टेड तुम्हा सगळ्यांच्या खूप रिक्वेस्ट होत्या की अमित भानुशाली म्हणजे आपला लाडका अर्जुन लंचमध्ये नेमकं काय खातो हे जाणून घ्यायचं होतं. तर फायनली मी आता त्याच्या मेकअप रूममध्ये बसली आहे आणि त्याला खूप भूक लागली आहे. बिचारा माझ्यासाठी थांबला होता. सो अमित, पुन्हा एकदा खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. कसा आहेस? मी एकदम फर्स्ट. तू कशी आहेस? एकदम फिट दिसतोस ॲज युजल. तर खूप रिक्वेस्ट होत्या की अमित नेमकं जेवतो काय, इतका फिट कसा राहतो, तर त्याचा राज आपल्याला आज इकडे जाणून घ्यायला मिळणार आहे. सो म्हणजे फूडी तर तू आहेस पहिल्यापासून, पण तुला ते हेल्थही सांभाळायला आवडतं. तर तुझ्या आज डब्यात काय आम्हाला सगळ्यांना सांग. मी एक तर प्युअर व्हेजिटेरियन आहे. सो नॉनव्हेजचं किंवा अंड्यांचा काही संबंधच येत नाही. मी जे काही खातो ते घरचं असतं. सॅलेड्स आर द बेस्ट थिंग. इट्स गुड. सॅलेड नेहमी खा. सो आज माझ्या डब्यात आहे पनीरची भाजी. मला खूप आवडते पनीर. डाळ, भात आणि चपाती, सॅलेड्स आणि शेवटी आईने बनवला आहे गोडाचा शिरा. कारण गोड मला हवं असतं. आय कॅन्ट लिव्ह विदाउट दॅट. म्हणजे ते एक असतं ना, स्टार्टर्स, मेन कोर्स अँड मग डेझर्ट, ते तो नेहमी फॉलो करतोस? मोस्टली ऑलवेज फॉलो करतो मी हे. नाहीतर जर कधी असं असेल की बस वेळ नाही आहे, तर इथे आमचे दादा आहेत, ते मस्त भाकरी बनवतात, ज्वारीची भाकरी. सो ज्वारीची भाकरी आणि भाजी असेल माझ्याकडे, ती खातो आणि एक दहीचा एक घरना डब्बा येतो का? हो. म्हणजे आई बनवते की आई आणि बायको? ओ क्या बात आहे. म्हणजे आज नेमकं बायकोनी काय बनवलंय? पनीरची भाजी बायकोनी बनवली आहे, चपाती आईने बनवली आहे, डाळ पण आईने बनवली आहे आणि सॅलेड तर देवाने बनवलेत. क्या बात आहे. पण मस्त. मला असं वाटतं तू स्टार्ट कर जेवायला. आम्हाला तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा आहे खाताना. आणि माझं एक वस्तू असते जी मला नेहमी हवी असते जेवणात, त्याशिवाय मी जेवत नाही. आणि त्याशिवाय काय म्हणतो, माझं जेवण पूर्ण होत नाही कधीच. मी कुठेही गेलो तर ती एक वस्तू मला हवीच असते. सो ती घरातनं नाही तर मी बाहेरनं आणले आज. दही. म्हणजे हे कधीच स्किप नाही करत तू? दही कधीच नाही. कारण दही इज गुड फॉर डायजेशन. तुमचं जेवण झालं की जेवणसोबत तुम्ही दही घ्या, की जेवण झाल्यावरती एक वाटी दही तुम्ही खाल तर तुम्हाला डायजेशनसाठी खूप हेल्प करते ते. सो फायनली विल स्टार्ट. मला खूप भूक लागली. चेहऱ्यावरचा आनंद बघा फक्त. बायकोच्या हातची भाजी आणि आईने बनवलेल्या चपात्या आणि काय हवं माणसाला. कॉम्बिनेशन असतो आई आणि बायको एकत्र. त्यांचं नाही काही. पण आम्ही रोज श्रद्धा भाजी बनवून देते डब्यामध्ये. हो, म्हणजे ती ऑफिसला जाते त्याआधी ती भाजी बनवते माझ्यासाठी पण आणि छोटूसाठी पण. त्याचं पण जेवण असतं. आणि आमच्या इथं पद्धत आहे, आम्हाला पोळ्या गरम लागतात. म्हणून शूटिंगमध्ये जेव्हा कधी रात्री घरी जातो मी, आई जागी असते, बस तुला गरम गरम चपात्या देते बनवून. पण नको तू झोप आता. पण कधी 12-1 वाजता पण घरी जाणं होतं, पण तेव्हा जर भूक लागली तरी आई असं गरम गरम. आणि मला मी कन्फर्म सांगतो की प्रत्येकाची आई अशीच असते. त्याचा लेक किंवा त्याची मुलगी कधीही रात्री अपरात्री घरी आलेत ना, ती जागीच असते की नाही तू बस तुला जेवायला घालते मी आधी, मग मी झोपते. आपण अमितच्या आईला भेटलो आहे आणि आपण एक फादर्स डे एपिसोड केला होता. म्हणजे खाल्ल्याशिवाय जायचंच नाही असं आईचं म्हणणं असतं नेहमी. आणि लाडूसुद्धा गणपतीमध्ये दिले होते आईने, ते मला अजून आठवतात. आमची लाडूची गणपतीमध्ये. पनीरची भाजी आज श्रद्धाने बनवली. पण काय छान बनवते श्रद्धा, की तुला असं कधी क्रेविंग झालं की श्रद्धा प्लीज हे बनव, मला खूप खायची. श्रद्धा प्रत्येक वस्तू छानच बनवते. कारण जेव्हा एक मुलगी लग्न होऊन घरी येते तेव्हा ती तिच्या आईकडनं शिकूनच येते. आणि त्याशिवाय ज्या घराची काय पद्धत आहे ती सासू शिकवते. सो ती दोन्ही आईंकडून शिकून आलेली आहे ती. सो ती खूप सुगरण आहे आणि ती प्रत्येक वस्तू खूप छान बनवते. तिला फ्राईड राईस सांगा, मला तिच्या हातची फ्राईड राईस खूप आवडते. पनीरची भाजी मला खूप आवडते. आणि आमच्या छोटूला भेंडी आवडते. आणि तो पनीर वेळा आहे, तो पण त्याला भाजी दिसली की तो भाजी साईडला पनीर खाऊन जाईल पूर्ण. असं आहे तो. म्हणजे पराठे म्हणा, ती सगळंच खूप छान बनवते. थँक्यू बायको, थँक्यू. पण शाळेमधले दिवस आठवतात का अमित? म्हणजे शाळेत आई डब्बा द्यायची, तर कधी असं झालंय की डब्बा परत घेऊन आलायस किंवा संपवलाच नाही आणि आईचा ओरडा? नाही, एक गंमत अशी होती शाळेत की माझं घर आणि शाळा खूप जवळ होती. सो रिसेसचा बेल आई ऐकते आणि आई तेव्हाच टिफिनमध्ये गरमागरम डाळ, भात आणि घी ती घेऊन येते गरम गरम आणि मला बसवते बेंचवरती, मला जेवायला घालते आणि मग ती जाते. सो माझं मोस्ट ऑफ द स्कूलचा टिफिन माझा असाच गेला आहे. आणि प्रत्येक बाळाचं असतं की जेव्हा आई नाही आहे किंवा आई बाहेर गेली आहे
तेव्हा मावशी टिफिन बनवून देते, तो टिफिन घेऊन जायचं आणि आजूबाजून काय आणलं रे दे दे ते. की तुझ्या शाळेमध्ये टिफिन सगळे खात असणार, म्हणजे संपत हो, माझं टिफिन सगळे खात होते आणि मी त्यांचं टिफिन खात होतो. आणि शाळेतली एक गंमत अशी असते प्रत्येकाने हे केलंच असेल, तू पण केलं असेल, की लेक्चर सुरू आहे आणि बेंचच्या खाली डबा ओपन आहे काहीतरी. फेवरेट भाजी असते. हो हो. आणि मला साऊथ इंडियन खूप आवडायचं. सो माझा मित्र साऊथ इंडियन आहे, सो तो डोसे आणायचा. सो डोसे डबा गोड ते इथे चालू. पकडला गेलास कधी खात? हो, म्हणजे बरेचदा मार पण खायचो बरेचदा. शाळेत असताना मीच एक होतो असा की शाळेमध्ये कुठल्याही मुलांनी मस्ती केली असेल, अमित बाहेर निघ. अरे मी काही केलं नाहीये, तू बाहेर निघ आधी. म्हणलो ओके. आम्हाला पचायला जड जाते, कारण का इतका गुड बॉय आणि म्हणजे बोलता सोजवळ सगळ्यांचा लाडका अमित शाळेमध्ये असा होता. म्हणजे मी मस्ती करायचोच नाही, लोक मस्ती करायची आणि माझ्यावर नाव यायचं की ह्यानी केलंय. म्हणलं ए मी काय केलंय, तू बाहेर निघ. लेकाला मस्ती करायची कशी शिकवून ठेवले बाबा, बाहेर गेल्यास तर मस्ती करून जा, न मस्ती करता. त्याला गरज नाही शिकायची. तू एक काम, तू कधीतरी एक सेगमेंट ये, त्याला बघ तो खाली कसा खेळतो लोकांसोबत, आणि स्पेशली जे लहान मुलं मुली असतात त्यांच्यासोबत तो कसा वावरतो. एखाद्याची सायकल फिरत असेल तो त्याला धक्का मारेल, सायकल घेऊन येईल त्याची. अरे पण घरी 4 सायकल आहेत ना, नाही मला हीच हवी आहे. आणि जर तशी जरी आणून दिली तरी पण नाही, मग आता दुसरी हवी. मग आता अजून एक हवी आहे. पनीरची भाजी आहे छान. पण अमित, तू जिम फ्रीक आहेस आणि एकदम रेग्युलर वर्कआउट करतोस. प्रत्येक जणांचं म्हणणं असतं की अरे बाबा आम्ही जिम करतो तर आम्ही एवढं सगळं कसं खाणार, आम्हाला स्प्राउट्सच हवेत किंवा हेच हवं आहे. पण ते खरं तर खोटं आहे. हे सगळं ही प्रोटीन्स आपल्या जेवणात आले. तू काय? एका साईडने ते खोटं, कम्प्लिटली खोटं मी नाही म्हणणार, कारण त्या स्प्राउट्स आहेत, त्यामध्ये प्रोटीन आहेत, त्यामध्ये कॅलरीज पण आहेत, बरेच एनर्जी सोर्सेस पण आहेत त्यामध्ये. पण फक्त त्याने काही होत नाही. जर तुम्हाला हार्डवर्क करायचं आहे, तुम्हाला जिम करायचं आहे 2 तास, मग तुम्हाला काम करायचं आहे 12 तास, फक्त स्प्राउट्स पूर्ण दिवस आणि एक प्रोटीन शेकनी तुम्ही वीक व्हाल, तुम्हाला चक्कर येतील आणि हॉस्पिटलला जाल. त्यापेक्षा जे इंडियन फूड आहे आपलं प्रॉपर, जिथे यामध्ये पनीर आहे, तर प्रोटीन पण आहे, चपात्या आहेत, कार्ब्स पण आहेत, दही पण आहे जो डायजेशनसाठी हेल्प करेल, डाळ भात पण आहे. आणि डाळ स्पेशली आमच्या घरी आम्ही प्रयत्न करतो की मूग किंवा मसूर डाळ, कारण मसूर डाळची 1 वाटी म्हणजे तुम्हाला 24 ग्रॅम प्रोटीन मिळतं. सो कशाला इथे तिथं जायचं, तुम्हाला फक्त स्प्राउट्स खायचं आहे आणि इथे उपाशी पोटी राहायचं आहे. त्यापेक्षा खाऊन पिऊन जिम करा मस्त, आणि असं काही होत नाही. तुम्हाला सगळ्या कंटेंट, सगळे विटामिन्स, मिनरल्स तुम्हाला सगळं मिळतं यामध्ये. आपलं इंडियन डाएटच असं आहे, म्हणजे डाल्स किंवा चपाती हे खाल्लंच पाहिजे. आणि हे सगळं खाऊनही आपण जिम करून हेल्दी राहू शकतो, हे आपल्याला आज जाणून घ्यायचं होतं अमितकडनं, म्हणून आज आपण आलो होतो. आणि स्पेशली बी व्हेजिटेरियन. पण प्रत्येकाला एकच सांगतो की जे म्हणतात मला की अरे चिकनमध्ये, मटनमध्ये प्रोटीन असतं खूपच बॉडीसाठी. सिम्पल थॉट असतो माझा, नेहमी सांगतो मी की तो चिकन असो किंवा तो बकरा असो, ते दोघे व्हेजिटेरियन आहेत. त्यांच्या शरीरात प्रोटीन कुठून येतं? तुम्ही त्यांचं शरीर खाऊन तुम्ही प्रोटीन घेता ना, मग त्यांच्या शरीरामध्ये जिथून प्रोटीन येतं ते तुम्ही खा डिरेक्टली. तुम्हाला मीडिएटर कशाला हवं आहे? प्रत्येक गोष्टीला सबस्टिट्यूट आहे. आणि पनीरमध्येही प्रोटीन्स खूप असतात. लोकांचं असतं की पनीर आहे दूध, मिल्क आयटम आहे, सो त्यामध्ये बहुतेक कार्ब्स असतील, फॅट्स असतील, पण काही फॅट्स आणि काही कार्ब्स ते खूप गरजेचे आहेत. जसं घी खूप गरजेचं आहे फॉर जॉईंट्स असेल किंवा स्किन असेल त्यासाठी. आणि लोक घी बंदच करता खाणं, नाही मी जाड होईन. घीने कधी कोणी जाड होत नाही. हो, पण तुम्ही कोणत्याही गोष्टी तुम्ही अति खाल्लं तर त्याचा परिणाम होणारच आहे. तुम्ही फक्त घी खाल तर मग व्हाल जाड. पण अमित, प्रत्येकाला आता एक प्रश्न पडलाय की अमित काय छान बनवतो, म्हणजे अमितला काय जमतं? खरं तर माझ्या माझी आई, त्यांनी मला लहानपणीच सगळं शिकवलं बनवता. मी अगदी गोल चपातीही बनवू शकतो. एक दिवस आपण करू सेक्शन मस्त. मी स्वयंपाक करतो अँड ऑल. मी डाळ बनवतो, मी भाजी बनवतो. मला भाजी कोणतीही दे मला आवडतं. स्पेशली मला आईच्या हातची आलू बैंगन टमाटर ही लहानपणापासून आत्तापर्यंतची माझी फेवरेट भाजी आहे. मला 12 महिने दिली ही भाजी, मी खाईन प्रेमाने. ती पण मला इथे बनवता. मग मला फ्राईड राईस येतं बनवता, मला शेजवान फ्राईड राईस, मग मशरूम फ्राईड राईस, देन पुलाव, मग पराठा, मग वडापाव, मग अजून काय बरंच काहीतरी येतं बनता. मी श्रद्धाला असं कधी घरी सरप्राईज केलंस का की बाबा मी आज सगळं जेवण केलंय किंवा मी काहीतरी तुझं स्पेशल आवडीचं बनवलंय? नाही, लग्नाआधी गेलो होतं, लग्नानंतर नाही. ती पण म्हणते लग्नाआधी खूप करायचं होतं.
त्यानंतर मी शांत बसलो. क्या बात आहे. पण आता श्रद्धानी एवढी छान पनीरची भाजी दिली आहे, तर तिला ऑन कॅमेरा आज काय सांगशील? नक्कीच बघेल हा व्हिडिओ. बायको, थँक्यू सो मच. म्हणजे तू इतका विचार करतेस माझं, इतकं छान छान. म्हणजे तुझ्या कामातून वेळ काढून, तुला ऑफिसला जायचं असतं आणि बरीच कामं असतात, तुझ्यावरती खूप प्रेशर असतं कामाचं, तरीसुद्धा ज्या पद्धतीने तू सगळं हँडल करतेस आणि सकाळी उठून जेवण बनवून देतेस मला, थँक्यू म्हणणं खूपच छोटी गोष्ट आहे. मी तुला थँक्यू म्हणेन, पण हो, मी तुला खूप प्रेम करतो. लव्ह यू सो मच फॉर दॅट. आणि लवकरच तुझ्यासाठी जेवणही बनवेल तो घरी, जेव्हा सुट्टी असेल. कदाचित मी काम करू शकतो. थांब, आपण तुला स्पीकरवरती येऊ. त्यांनी लाईफ असं सेव्ह केलंय. श्रद्धाचा नंबर किती गोड. मी हेच करतो सेव्ह. बिझी हो? हा आमचा पहिला प्रश्न असतो एकमेकांना जेव्हा आम्ही फोन करतो की बिझी आहात का, त्यानंतरच बोलू. अच्छा, ती मीटिंगमध्ये. सॉरी. ओके, टाटा, बाय बाय. इंटरव्ह्यू बीच मध्ये तुम्ही फोन किया. पण तिने फोन उचलला है ना. आमचं एक काय म्हणतात, एक रूल आहे माझा की तुम्ही कुठेही असा, घरातनं फोन आला तर ते उचलायचंच. तुम्ही कितीही बिझी असाल आयुष्यात, जर आईचा फोन आला, बायकोचा आला, मुलगा छोटा आहे आता, त्याचा येईल पुढे, तर त्यांचे फोन हमखास उचलायचे, शॉर्टच्या मध्ये असो किंवा कुठेही असो. बिकॉज आपण बाहेर असतो, आपण त्यांच्यावरती कधी रागवतो की अरे मी शॉर्टमध्ये आहे यार, फोन ठेव. मग कधी काही इमर्जन्सी आली घरात, काही झालं तर ते तुम्हाला फोन करणार नाही. ते विचारतील अरे परत तो रागवेल, तो शूटिंगमध्ये असेल, ती कामात असेल. सो हा एक रूल आमच्या घरात मी ठेवला आहे, प्रत्येकाने ठेवलं आहे. मी असं म्हणणार की मी ठेवलं आहे. आई बाबांची शिकवण आहे ती, कारण बाबांनी नेहमीच माझा फोन उचलला आहे, कधीच मला नाही म्हटलं नाही. सो तीच शिकवण घेऊन पुढे जातो आहे मी. सो तुम्ही पण हे करा, बरं आहे ॲक्च्युली, इट्स गुड. हेल्दी तर तू खातोस आणि जंकही तुला थोडंफार आवडत असेल. जेव्हा चीट डे असेल, चाट फूड जास्त काय आवडतं? मिसळपाव. ते पण तिखट, एकदम ते तिखट तर्री असते वरती, बघून असं वाटतं अरे किती तेल आहे रे बाबा, वर्कआउट जास्त करावं लागेल, पण तरी खायचं मस्त तिखट, घाम सुटायला पाहिजे. त्यानंतर मला वडापाव खूप आवडतो, तो खातो. मग पाणीपुरी एनी टाईम फेवरेट. स्वीट डिश तर मला कुठलीही दे, म्हणजे अगदी बेंगॉली स्वीट्स किंवा घरचं गाजरचा हलवा आई बनवते माझी, हा उत्तम. प्रेक्षकांचं बघता बघता तोंडाला पाणी सुटणं असणार आहे. सो त्यांनाही कळेल की घरचं खाणं पण तितकं टेस्टी असतं यार. म्हणजे आपण खूप खाणंच टेस्टी असतं. असं म्हणतो ना आपण की बाहेरचं आपण कितीही जेवण आलो ना तरी घरात येऊन एक चपाती खाल्ली आपण की आपल्याला संतुष्टी वाटते का आता झालं जेवण पूर्ण. तसंच होतं नेहमी. अमित, असा एक कोणता पदार्थ आहे का की तो खाल्ला, किंवा चाट फूड असेल किंवा घरचं काही, की हा खाल्ल्यावर ना मला लहानपण आठवतं किंवा तो काळ आठवतो की आम्ही शाळा सुटल्यावर ही गोष्ट खायचो आवडतं? मी माझ्या नानीच्या घरी खूप जायचो. माझी नानी मला नेहमी, घरी कोणीही आलं तर नानी त्याला उकाळा बनवून द्यायची एक, आणि ती एक स्पेशल पद्धत होती उकाळा बनवायची. माझी नानी नाही आता, इट्स लाईक लॉंग 7-8 years त्या गेल्या, पण ती टेस्ट मला अजूनही मिळत नाही आहे कुठे. सो आय जस्ट मिस दॅट थिंग. त्यासारखीच एक जवळपास एक टेस्ट उकाळ्याची मला आता सापडली मेडिकलमध्ये. एक औषध आहे, त्याचं नाव काय आहे माझ्याकडे, बॅगेतच ठेवतो मी, माझ्या नानीची आठवण म्हणून. दिस वन. सो हे ग्रॅन्युल्स आहेत, त्याला दुधात टाका तुम्ही, त्या सेम टेस्ट येतो याचा उकाळ्यासारखाच, आणि मला नानीची खूप आठवण येते. आणि लहानपणापासून जसं मी सांगितलं, आईच्या हातचं आलू बैंगन टमाटर. मी शाळेतून आलो घरी की एक याहून मोठा एक असायचा पातेला भात, आणि तितकाच मोठा भाजी, आलू बैंगन टमाटर, रस्सा, आणि मला तिथे तेव्हा तेल खूप असायला. शाळेत असायचो ना असं गब्बू. मला रोज आल्यावरती एक मोठा भात आणि भाजी, ती खाऊन मग जातो खेळायला बाहेर. ही सगळ्या गोष्टी अजून आठवतात. आणि तरी आत्ताही आईचं प्रेम, आणि आत्ता तर डबल, म्हणजे बायकोही डब्बा देते, म्हणजे म्हणून खूप जास्त वर्कआउट करावं लागतं, नाही तर दोघांच्या प्रेमापोटी मी जाड होईन. जाता जाता प्रेक्षकांना एक काय मंत्रा फॉलो करायला सांगशील, बीट रिगार्डिंग फूड और वर्कआउट? हे बघा, दोन्ही पण हँड इन हँड येतात. तुम्ही फक्त वर्कआउट करा आणि तुम्ही खाणार नाही तर तुमचं मसल लॉस पण होईल. लोकांना वाटतं की फॅट लॉस होत आहे, पण फॅट लॉस होत नाही, तुमचं मसल लॉस पण होत आहे त्यासोबत. आणि त्यासाठी मग लोक प्रोटीनचे डबे घेतात, आणि मग ते आयसोलेट असो, वे असो, कॉन्सन्ट्रेट असो, हायड्रो असो, कोणी काही असू द्या, दॅट्स
प्रोटीन एक मिल्कमधून आलेला पदार्थ आहे. सो तुम्ही दूधच घ्या, थोडंसं फॅट येईल, पण आपल्या इथे गरमी खूप आहे, ऊन आहे, आपण वर्कआउट करतो, तो फॅट निघून जातो. व्हेजिटेरियन, बी व्हेजिटेरियन, लिफी व्हेजिटेबल्स, पालक आहे, लाल माठ आहे, याहून तुम्ही पडू नका. भेंडी आहे, भेंडी खूप चांगली आहे जॉईंटसाठी आणि प्रत्येक काय म्हणतो आपण मसलसाठी पण. फायबर आणि प्रोटीन तुम्हाला व्हेजमध्ये खूप चांगल्या प्रमाणात मिळतं. ट्राय टू ईट लेस प्रोसेस्ड फूड. पॅकेट फूड आहेत ते तुम्ही अवॉइड करा. जंक फूड वन्स इन अ वीक इज फाईन. बाकी वर्कआउट रोज हवं आहे. जर तुम्हाला वर्कआउट जमत नसेल तर काही करू नका, अर्धा तास वॉकिंग करा, फास्ट वॉकिंग, बस. तुम्ही सगळेही अमितला फॉलो करता, त्याच्या स्टोरीजही तुम्ही बघता जिममधल्या. सो एक रोल मॉडेल तुला सेट केलं आहे लोकांनी. म्हणजे कमेंट्समध्ये अशा कमेंट्स आहेत की वी जस्ट लव्ह हिम. तो जशा प्रकारे स्वतःला मेंटेन करतो. सो फायनली आज आपण त्याचा लंच बघितला आहे. सो तू लंच कंप्लीट कर, नंतर सीनसुद्धा आहे. थँक्यू सो मच अमित. ॲज युजल खूप छान गप्पा रंगल्या आणि ॲज युजल टाईम दिलास आम्हाला. थँक्यू सो मच. थँक्यू. मला पण आवडलं खूप. थँक्यू सो मच.